न्यायासाठी परत ती पाण्याची टाकी. सध्या विलास घुलेच्या संदर्भात ज्या पद्धतीने सौरभ सोनवणेला अटक करा म्हणून घुले कुटुंबीय सध्या आक्रमक आहेत. आणि ज्या पद्धतीने SIT ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवत आहे आणि 4 तास चौकशी, जवळपास 20 तास घराची झडाझडती, आणि हे सगळं करून सुद्धा SITच्या हाती काही लागतंय का नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. परंतु ज्या पद्धतीने वास्तविक स्वरूपात विलासला न्याय मिळवण्यासाठी आणि न्यायाची याचना करण्यासाठी ज्या पद्धतीने घुले कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय ना, ते खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर खूप मोठी एक शोकांकित आहे. प्रत्येक वेळेस ती पाण्याची टाकीच का आठवते आणि या पाण्याच्या टाकीवर जाण्यापर्यंत पीडित कुटुंबियांना का वेळ येते, याच विश्लेषण करण्यासाठी मी आज समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. वाढती गुन्हेगारी, वाढत्या परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यात थैमान मांडलंय. नेहमी एक नवीन कांड होऊन ज्या पद्धतीची या बीड जिल्ह्याच्या तमग्यांमध्ये म्हणजे मेडलमध्ये जी वाढ होते ना, ती वाढीला सगळ्यात मोठं ठरलेलं आहे कारण आता विलास घुले प्रकरण. हे विलास घुले प्रकरण ज्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये आणि केसच्या भूमिकेमध्ये समोर येत आहे ना, त्या भूमिकेत वेगवेगळे वर्ण प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळायला लागलेत. आज चक्क रमेश घुलेनी ज्या पद्धतीनं सोलिश स्टाईल त्या पाण्याच्या टाकीवर चढून या प्रकरणातला जो 10वा आरोपी आहे सौरभ सोनवणे, ह्याला अटक करा म्हणून जी आज परिस्थिती मांडली, त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थानं भूमिकेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभा टाकतायत. कारण एका पीडित कुटुंबियातील लोकांना या आंदोलनाच्या परिस्थितीत जावं लागतंय आणि हे आंदोलन करण्याची पीडित कुटुंबियांना वेळ येते. जवळपास सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, ज्या पद्धतीने पुरवणी जबाब नोंदवला गेल्यानंतर, ज्या पद्धतीने SITनं ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि SITची बी करून कहाणी किती भयानक आहे. त्या तालुक्यातला ते DYSP जे आज प्रशिक्षित IPS म्हणून काम पाहत आहेत, त्यांनाच या SITचं प्रमुख केलंय. आता एकतर प्रशिक्षित IPS असल्यामुळं आता या भूमिकेत कितपत त्यांना न्याय देता येईल, खूप मोठा प्रश्न आहे. दुसरं, DYSP असताना ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीने या कुटुंबाला 3 दिवस या आरोपींना अटक करा म्हणून ज्या पद्धतीची आंदोलनं करण्याची वेळ आली, जेव्हा जनता आणि OBC कार्यकर्ते किंवा नेते आक्रमक झाले, त्यानंतर 3ऱ्या दिवशी या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आणि या सगळ्या परिस्थिती जरी असतील तरी ज्या पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर ज्या धनंजय मुंडेंनी जेव्हा प्रश्न विधानसभेत विचारला, त्याच्यानंतर या तपासाचे वेग वाढू लागले आणि शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. मुख्यमंत्र्यांना SP ना फोन करावा लागला आणि या संदर्भातला जो काही पीडित कुटुंबियांचा जो पुरवणी जबाब आहे तो नोंदवून घ्या असं सांगण्यात आलं. तेव्हा जिल्ह्यातलं प्रशासन त्या पीडित कुटुंबियाचा पुरवणी जबाब घ्यायला पुढे आले. आता ह्या सगळ्या घटना तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. परंतु ज्या पद्धतीनं सौरभ सोनवणेचं 4 तास SITने चौकशी केली, त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे रोज मीडिया समोर येऊन सांगतायत की कशा पद्धतीने SIT येऊन माझ्या घरची झाडाझडती घेत आहे, फॉरेन्सिक टीम येऊन माझ्या घरची झाडाझडती घेत आहे आणि जवळपास 20-20 तास या SITचं आणि या फॉरेन्सिक टीमचं काम चालू आहे. मग एक तर पिक्चर क्लिअर करा ना. जर सौरभ आरोपी नसेल तर SITनं स्पष्ट करावं की सौरभचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, किंवा आरोपी असेल तर मग सौरभला निश्चितपणे अटक करावी. पण या दोन्ही प्रक्रिया होत नाहीयेत. ज्या पद्धतीची SITची भूमिका ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने फक्त या परिस्थितीत चिघळण्याची परिस्थिती, आणि ज्या पद्धतीने आज रमेशला त्या पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली, त्याची परिस्थिती या SITशी जोडली गेलेली. खऱ्या अर्थानं जर या सगळ्या परिस्थितीला जर SITनं पूर्णपणे मोकळं केलं,
या SIT मध्ये ज्या परिस्थित्या तुम्ही 4 तास चौकशी केल्यानंतर तुमच्या हातात काय लागलं, 20-20 तास तुम्ही खासदारांच्या घरची झाडाझडती घेताय, तुमच्या सगळ्या स्पेशल टीम तुमच्या सोबत आहे, तरी तुमच्या समोर अजूनही आरोपी आहे की नाही हे उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाही. मग खऱ्या अर्थानं तुमची परिस्थिती काय आहे? त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने उत्तरं शोधायची असेल तर नेमकं तुम्हाला याच्यातला निष्कर्ष काढणं गरजेचं आहे. कारण की तवा ज्या पद्धतीने गरम होतोय, ज्या पद्धतीने या तव्यावर पाणी शिंतोडे टाकले की त्याची झणकार बसते, ती आंदोलनाच्या स्वरूपातून पुढे यायला लागली. आणि वास्तविक स्वरूपात न्यायासाठी जर एवढं झुंजावं लागत असेल, एवढ्या याचना करावं लागत असतील, तर खऱ्या अर्थाने या लोकशाहीचा उपयोग काय? का लोकशाही फक्त या परिस्थिती दाखवण्यासाठी आणि शेवटी जे करायचंय, जी परिस्थिती मांडायची त्या परिस्थितीच्या हिशोबानेच तुमची परिस्थिती जागणार आहे का? असे अनेक प्रश्न आता ही SIT समोर ठेवते. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या प्रकरणाला रोज एक नवीन वळण येतं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जातात. बजरंग सोनवणेने तर सरळ सांगितलंय, जर माझा मुलगा आरोपी असेल तर त्याला अटक करा. मग तुम्हाला नेमकी परिस्थिती आहे आणि SIT ला काय मिळवायचंय, नाही आहे ना आरोपी, तर मग विषय क्लिअर करा ना. तेही करायला तयार नाहीत आणि आरोपी आहे तर अटक करायलाही तयार नाहीत. मग अशा अधांतरीत सोडलेल्या या प्रश्नाचं उत्तर हे प्रशासन कशा पद्धतीने देईल, या कोड्याला कशा पद्धतीने सोडवेल? कारण की उत्तर तर शोधणं गरजेचं आहे. जोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनाच्या भूमिका अशाच पद्धतीने चालते आणि याच्यात पुन्हा कुणाचं जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं SP साहेबांनी याच्यात विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि जर या प्रक्रियेमध्ये जर काही कमतरता पडत असेल, काही विषय तुम्हाला मांडता येत नसतील, तर खऱ्या अर्थानं वरिष्ठांची मदत घेतली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं ही जे मीडियावर जे पेटलेलं वातावरण आहे, अहो यामुळे त्या घुलेब कुटुंबियांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे, ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत, त्या आरोपाच्या भूमिका सोडवणारे कोण? कारण की ही समाजातली सामाजिक परिस्थिती, इथं कुणाच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही, कोणी कुणाला बोलण्यासाठी का बोलतोयस म्हणून थांबवू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने या रमेशच्या कुटुंबियांचे आणि रमेशचे जे वाभाडे ओढले जात आहेत ना, त्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं छडा लागला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीसाठी कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि हे थांबणार कधी? जेव्हा ह्याच्यातलं उत्तर मिळेल तेव्हा. जेव्हा याचं उत्तर सापडलं त्या दिवशी या प्रकरणाला पूर्णविराम लागणार. पण या उत्तराला शोधण्याऐवजी या स्वल्पविरामाला ज्या पद्धतीने हे प्रशासन वाढवत चाललंय, ज्या पद्धतीने रोज एक नवीन ट्विस्ट समोर येतोय, मग या नवीन ट्विस्टला तरी या प्रकरणात समाविष्ट करा. ज्या ज्या भूमिका तुम्हाला वाटतायत ना त्या भूमिका मांडा ना, पण उत्तर काढा. सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने तुम्ही हँगिंग करून ठेवलंय ना, या हँगिंगमुळं खऱ्या अर्थानं तुमच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहायला लागलात आणि हे प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं तुमची पोलखोल करतायत. त्यामुळे वास्तविक स्वरूपात जी परिस्थिती, ज्या काही अडीअडचणी आहेत, एक तर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घ्या, वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करा आणि जर कळत असेल तर निर्णय द्या. या दोन्हीपैकी तुम्हाला काय जमतं ते बघा. आणि जी आज पेटलेली परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये आज जिल्हा होरपळतोय आणि वास्तविक स्वरूपात या परिस्थितीमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटते, त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते प्रयत्न होणं गरजेचं आहे. नुसत्या फक्त लवाजमा गोळा करून टीम तयार करून ज्या पद्धतीने खासदारांच्या घरच्यांची तुम्ही झाडाझडती घेताय, ज्या पद्धतीने या सगळ्या सिस्टीम समोर जी तुमची भूमिका येऊन ठेपलेली आहे
त्याला नेमकं निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी काय अडचण आहे हे खऱ्या अर्थानं आता स्पष्ट झालं पाहिजे. आणि हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही आणि जोपर्यंत या प्रश्नातला खरा सुगावा आणि खरे उत्तर जोपर्यंत तुम्ही या जनतेला देत नाही तोपर्यंत या चर्चा आणि या ज्या होणाऱ्या उपटसम आंदोलन हे बंद होणार नाही. त्यामुळं जर खऱ्या अर्थानं पीडित कुटुंबियाला जर न्याय द्यायचा असेल तर ह्याची प्रश्न याची उत्तर हे तुम्हाला पटलावर मांडावेच लागतील. आणि जी सत्य परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीमुळं सामाजिक भूमिकाच व्यवस्थित राहील त्याला मांडून या समाजावर उपकार करा. नमस्कार.